पाय सुजलेत का ग तुझे? अथर्वच्या वेळेला मला दिवस गेले होते ना, तेव्हा माझे पाय असेच सुजायचे ग. बसा बसा. आयर्न डिफिशियन्सी आहे जरा. ओके. एक मिनिट. बोल मोनिका. विक्रांत, गुड न्यूज. मोनिका काय ते पटकन बोल, मी पेशंट्स बघतोय. मोनिका तू काही बोलणारस का आता? सगळे जण मला विचारणार, म्हणजे गीता काकी. ते सगळं सुरूच होणार विक्रांत. मला नकोय ना, मला हे सगळं नकोय प्लीज. मला ना खूप भीती वाटतेय. मला खूप भीती वाटतेय विक्रांत. आय एम लॉस्ट. आय एम फीलिंग टेरिबल. मला खूप टेन्शन येते. मला खूप टेन्शन येते. मला प्लीज विक्रांत, प्लीज डू समथिंग प्लीज. मोनिका प्लीज कंट्रोल युअरसेल्फ. इतकं टेन्शन घेऊ नकोस. आपण बघू काय करायचं ते. हेच घरच्यांना काही गोष्टी समजवणार. माई हे मात्र तू करच. काय मी इतके दिवस बघतोय आपली नवी सुनबाई नुसती ढिम्म, एका कामाला हात लावत नाही. तू जरा सांग तिला तुझ्या पद्धतीने. तिच्याबद्दलच बोलतेस ना तू? तुझ्याबद्दल बोलते. आणि मी कुठली कामं करायची कुठली करायची नाही हे तू मला शिकवू नकोस. पण तू काय करायचं हे तू लक्षात ठेव. चुकलो माई, चुकलो. अगं पण मला एक सांग, किती वर्ष घरातली कामं अलका आणि गीतानच करायची? हा अगं नव्या सुनबाईनं घ्यायला नको का काही जबाबदारी? मी तर म्हणतो की घरातली सगळी कामं ही मोनिकानंच करायला हवीत. हा नानू मामा करेल ती. आता जरा काय खूप झालं आता. नानू, घरातल्या सगळ्या माणसांनी कामाची जबाबदारी घ्यायला पाहिजे हे जरी खरं असलं तरी माझी नाचून MBA. आणि मला तरी वाटतं तिनं आता तिची नोकरी सुरू करायला पाहिजे. विक्रांत, बरोबर की नाही? हो आजी बरोबर आहे. पण आता जरा घाई होईल ना. तिची तब्येत थोडी. तू असं काय बोलतो? आजारी माणसं घराबाहेर पडत नाही की काय? तू म्हणजे अगदी ती गरोदरच आहे असं बोलतेस. ननू मामा,
तुम्हाला न्यूजपेपर हवा होता ना? हो, आण. विक्रांत, बाळा तुझा तुला वेळ होत असेल ना हॉस्पिटलला जा बाळा जा. नानूकडे काय वेळच वेळ आहे, दिवसभर बोंबलत बसायला. हा तू जा. ताई ताई ऐक ना, सकाळची वेळ आहे, आपण जरा थोडी थोडी कामं करू ना घरातली. काय ग मनू, मी अशी आरामात बसलेली बघवत नाहीये का तुला? मी नाही काय करणार, तू कर. तसं नाही ग, तू असं नुसतं बसून राहणं बरं दिसत नाही ग. ऐक ना, आपण नाही का आजीला सांगायचो दर रविवारी आता घरातली कामं आम्ही करणार, तसंच चल ना. मी काही कामं करणार नाही, आणि तसंही मला घरातली कामं करायला अजिबात आवडत नाही. आणि बघ ना, इकडे मला कोणी काही कामच सांगत नाही, बसल्या जागी सगळं मिळतं मला. मग मी काय करायचं? अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, येणाऱ्या बाळाला काही त्रास होऊ द्यायचा नाही, आणि त्या बदल्यात मी काहीही करणार नाही, असं डील झालंय माझं आणि विक्रांतचं. अँड डील इज डील. हीच भाषा तुझ्या तोंडी शोभते मोनिका. जी, बस बस. ही अशी ऑफिसची भाषा तुझ्या तोंडी शोभते. मी म्हणत होते की आपण दोघी मिळून घरातली कामं करूया, त्याचं डील, म्हणजे त्याच्याबद्दल बोलत होतो आपण. ही अशी ऑफिसची भाषा तुझ्या तोंडी शोभते. आणि एक काम करायचं, डील बिल कशाला ग? हा? हे बघ, मी तुला अजिबात काम करायला देणार नाही, कळलं का? बरं मला एक सांग, तू आधी नोकरी वगैरे करायचीस? हो आजी, खूप आवडायचं मला. म्हणजे 12-12 तास सलग बसून आम्ही ऑफिसमध्ये काम करायचो, मज्जा यायची. आजकाल असंच चाललंय बाई. आमच्या वेळी नव्हतं असं सगळं. अगं एवढी चांगली MBA झाली, मग त्याचा उपयोग काय? घरात बसून बसून काय होणार? जरा व्यायाम करावा, म्हणजे प्रकृती चांगली राहते, आणि सारखं सारखं हॉस्पिटलात नाही जावं लागत. जरा स्वतःकडे बघितलंस का तू? जी, लग्नाआधी मी जिमला जायचे. हो, तेव्हा तू जात होती जिमला, पण आता जातेस का? नाही. जरा बघ स्वतःकडे बघ, ते पोट किती सुटलंय. पोट कमी करायचा तुला मी घरगुती उपाय सांगते. गरम पाणी घ्यायचं, त्यात टॉवेल बुडवायचा, घट्ट पिळायचा, आणि असा पोटावर दाबायचा. हो करेन ना, ते पण करेन नंतर. मी तुला दाखवून ठेवते, एकदा बघितलं की बरोबर तुझ्या लक्षात येईल की नाही, म्हणजे तुला वेळ मिळत जाईल तसं तू करत जाशील. जा बाळा मानसी, घेऊन ये गरम पाण्यात टॉवेल, पिळ घट्ट आणि घेऊन ये. आता करायचं आजी? होय, एकदा दाखवून ठेवते, लक्षात आलं की बरं ना, वेळ मिळाला तसं तू करत राहशील. अगो काय गो, ही चांगली ठणठणीत दिसतेय. बरं, तू कांदा चिरून ठेवलायस का? नाही चिरते ना. माझा अंदाज चुकला वाटतं.